पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दीत ऑटोद्वारे गोतस्करी उघड, 4 आरोपी अटकेत. पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दीत ऑटोद्वारे सुरू असलेल्या गोतस्करीचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार दिनांक 23 मे 2026 रोजी सकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारास गोरक्षक आणि पारशिवनी पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत इटगाव पेट्रोल पंपाजवळील कॅनल परिसरात संशयित ऑटोची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ऑटोमध्ये अत्यंत अमानुष पद्धतीने एका दुभत्या गायीचे पाय व मुसक्या बांधलेल्या अवस्थेत वाहतूक केली जात असल्याचं आढळून आले. संबंधित गाय गंभीर अवस्थेत होती. पोलिसांनी तात्काळ ऑटो ताब्यात घेत गायीला पोलीस स्टेशनकडे हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारापूर्वीच त्या गायीचा मृत्यू झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्पर कारवाई करत 4 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. रामटेक जिल्हा गोरक्षक प्रमुख राजेश देशमुख तसेच स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अवैध गोतस्करी करणाऱ्यांवर कारवाई होत असली तरी ग्रामीण भागात गोवंशाची खरेदी विक्री करून देणारे दलाल मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. अशा दलालांवर अनेकदा कोणतीही कारवाई होत नसल्याने गोतस्करीला अप्रत्यक्षपणे चालना मिळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित दलालांना शोधून त्यांच्यावर सहआरोपी म्हणून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भविष्यात अशा घटनांना आळा बसावा आणि स्थानिकांच्या भावना दुखावणाऱ्या अवैध प्रकारांवर कठोर प्रशासकीय कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल कडू.